हॅलो. आता आपण बघणार आहोत विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. मल्लिका आणि अंशू बोलत असतात. मल्लिका बोलत असते की आता तर काय स्वानंदीच्या अंगावर ॲटोमॅटिक साडी पडली, उद्या तर ह्या तिच्या बस्त्याला जाणार, तिच्यासाठी पैसे खर्च करणार, तिच्यासाठी हे करणार ते करणार. तेव्हा अंशू बोलतो ही आजी पण ना या स्वानंदीला खूपच डोक्यावर चढवलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते तुझ्या आजीला ना ह्या गरीब लोकांना पंखाखाली घ्यायची सवय पडली आहे. सतत गरीब लोक आपल्या अवतीभवती लागतात. आता काय स्वानंदीने तर आयुष्यात अशी साडी बघितली नसेल, उद्या आजी तिला जरीची साडी नाही तर काहीतरी गिफ्ट करणार. स्वानंदीचे डोळे फिरलेच ना. तेव्हा अंशू बोलतो ही स्वानंदी ना मॉम जरा रिलॅक्स हो, साडीचं काय घेऊन बसलीस, ती फक्त साडी पण जमीन, स्वानंदी जमीन घेणार आहे. तेव्हा ते स्वानंदी आणि ते समर या गोष्टींबद्दल बोलत असतात दोघंजणं. तेव्हा अंशू बोलतो मी दादाशी बोलू. तेव्हा मल्लिका बोलते तू फक्त बोलतोच, आता उलटं कर, आधी कृती कर मग बोल समरदादाला. तेव्हा तेव्हा अंशू बोलतो की आणि समरदादाला मी केलेल्या गोष्टी आवडल्या नाही तर. तेव्हा मल्लिका बोलते त्याचं काळजी तू नको करू, मी आहे ना, याआधी पण खूप वेळा झालं आहे आणि समरला कसं पंखाखाली घ्यायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. आत्तापर्यंत मी तेच तर करत आली आहे. इकडे मंदाकिनी रात्री स्वानंदीच्या रूममध्ये गुपचूप येते आणि स्वानंदीच्या अंगठीचं माप तिला हवं असतं. स्वानंदीने टेबलवर चेन अंगठी काढून ठेवलेली असते. मंदाकिनी गुपचूप येते आणि स्वानंदीची तिथून अंगठी घेते आणि पटकन आजीला फोन लावते आणि बोलते हॅलो आई, अंगठीचं माप मिळालं. तेव्हा आजी बोलतात की स्वानंदीच्या अंगठीचं माप मिळालं. तेव्हा मंदाकिनी बोलते हो मिळालं, उद्या देते तुम्हाला. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही काय एवढं हळू बोलतायत. तेव्हा आजी बोलते की अगं पलीकडे ऐकू जाईल ना म्हणून हळू बोलते. तेव्हा ती बोलते ओके ओके ठीक आहे. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीकडे जाणार तेवढ्यात प्रतीकचा फोन स्वानंदीला येत असतो. तिचा फोन सायलेंटवर असतो. तेव्हा मंदाकिनी तो फोन बघते आणि बोलते हॅलो स्वानंदी, अगं जावई बापूंचा फोन येतोय, उठ उठ बोल त्यांच्याशी. आणि हे सांगून मंदाकिनी तिथून निघून जाते. स्वानंदी फोन बघते आणि कट करून पुन्हा झोपून घेते. इकडे दुसऱ्या दिवशी समरच्या घरचे सगळे घटाची पूजा करत असतात. तेव्हा समर आजीला सांगत असतो की तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे, तू माझ्यासाठी देवी आहेस, हे त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मल्लिका आणि अंशू पण येतो. आजी अंशूला सांगत असते की देवीच्या पाया पड आणि एवढे 9 दिवसच देवीची पूजा नाही करायची, प्रत्येक स्त्रीचा आदर करायचा आहे, देवी ही आपल्या मनात ठेवायची आहे. पूजा वगैरे झाल्यावर सगळे बाहेर जातात. तेव्हा आधीला सांगत असते की दादा रो आणि माझ्या अंगठीचं काय झालं आहे. तेव्हा समर बोलतो अगं बघ किती उतावळी आहेस. तेव्हा लगेच समर बोलतो की आजी तू मला रोहनच्या बहिणीच्या अंगठीचं माप देणार होतीस ना. तेव्हा मल्लिका पहिले विचारते की आधिराची अंगठी मुलावाली नाही करणारे आणि रोहनच्या बहिणीची अंगठीसुद्धा आपण करायची आहे. तेव्हा समर बोलतो की हो आता आपणच करायचं ठरवलं आहे ना, मग करायचं. तेव्हा मल्लिका बोलते की पण स्वानंदीची अंगठी तर तिचा नवरा करणार आहे ना, तू कशाला करतोयस. तेव्हा आजी बोलते की अगं काय फरक पडतो आणि आपल्याला असं ना तसं काहीतरी द्यायचंच होतं ना, आणि ते अशाही आपल्या घराचा भाग आहे, मग आपण अंगठीच देऊया. तेव्हा आजी बोलते की मी स्वानंदीच्या आईला स्वानंदीच्या अंगठीचं माप सांगितलं होतं. तेव्हा समर बोलतो मग आहेत कुठे त्या. तेवढ्यात स्वानंदीच्या आईची एंट्री होते आणि बोलते आली आणि ती सगळ्यांना दाखवते की बघा मी अंगठी आणली. आजीला सांगते की आजी अहो स्वानंदी झोपली होती ना, तेव्हा मी तिच्या अंगठीचं माप गुपचूप घेतलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की अहो हे या स्वानंदीच्या अंगठीचं माप, आणि आजी तुम्ही स्वानंदीच्या नवऱ्याला अंगठी आणि चेन करणार आहे ना, मग चेन अंगठी जरा असं जाडसर, उद्या जाऊन बोलायला नको ना, आणि अंगठी पण जरा थोडी जाडजूड तोला मोलाची, म्हणजे उद्या दिसणाऱ्यांना पण दिसायला हवं ना. तेव्हा आजी बोलते तुम्ही आता अंगठीचं माप दिलं आहे ना एकदा, तर आता सगळं आमच्यावर सोडा. तेव्हा मल्लिका अंशूला बोलत असते काय बाई ही त्या मुलीची आणि जावयाची सुद्धा अंगठी चेन आपल्याकडनंच करून घेते. तेव्हा अंशू बोलतो आदिरीच्या सासरकडचे हे, उद्या जाऊन आपल्या आदिराला त्रास नको म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते तसं काही नाही, हे लोक
आपल्याकडनं वसूल करतील आणि हळूहळू यांचेच एक्सपेक्टेशन वाढायला लागतील बघ. तेव्हा मल्लिका अंशूला बोलत असते, मुळात मला ही बाई आवडतच नाही, आधिराची सासू ही व्हायलाच नको. तेव्हा अंशू बोलतो, मॉम रिलॅक्स. तेव्हा मंदाकिनी बोलते की चला निघू की मी तेवढ्यात समर ज्वेलर्सला घेऊन येतो. तेव्हा आजी बोलतात की अरे बघा समर ज्वेलर्सला पण घेऊन आला, आता तुम्ही बघूनच जा. तेव्हा मंदाकिनी पुन्हा बसते. तेव्हा आधिरा रोसाठी अंगठी काढते आणि आजी स्वानंदीसाठी अंगठी काढते. तेव्हा मंदाकिनी बोलते, स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी. तेव्हा मल्लिकाही बोलते, हिऱ्याची अंगठी स्वानंदीसाठी. मल्लिका बोलत असते की स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी कशाला. तेव्हा मंदाकिनी बोलते, नाही हरकत नाही, तुम्ही आमच्यासाठी आता एवढं केलं आहे तर मग कशाला. तेव्हा समर बोलतो, आजी तुला आवडली ना, मग ही फायनल. तेव्हा मल्लिका बोलते, नाही म्हणजे तसं नाही, तुम्हाला जी हवी ती घ्या, पण सोन्याच्या अंगठी जरा ट्रेंडिंग असतात ना, आजकालच्या मुलीला ट्रेंडिंग फॅशन आवडते. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही काही हरकत नाही आहे. तेव्हा आजी बोलते की तुम्हाला आवडली ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो, मग हिऱ्याची अंगठी कोणाला नाही आवडणार. तेव्हा आजी बोलते, स्वानंदीला दाखवायला घेऊन जाऊयात का. तेव्हा मंदाकिनी बोलते हो. तेव्हा समर बोलतो, नाही नको. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा समर बोलतो, म्हणजे आधी आपण अशी नको घेऊन जायला ना, तिला काही फिनिशिंग वगैरे करावे लागेल, तिच्या अंगठीचं माप वगैरे, मग मी जाईन ना घेऊन त्यांच्याकडे, आणि मग जर त्यांना आवडली नाही तर आपण चेंज करू शकतो. तेव्हा सगळं फायनल झाल्यावर समर बोलतो की चला मी निघतो ऑफिसला, आणि त्या ज्वेलर्सला बोलतो की माझं पेमेंट हे ऑफिसमधनं केलं जाईल. तेव्हा आजी बोलते, समर थांब, छान आहे ना अंगठी, पण तू देऊन का नाही दिलीस स्वानंदीच्या आईकडे. अच्छा, तुला द्यायची होती का अंगठी. तेव्हा समरही शंकेने आजीकडे बघत असतो. मल्लिका चिडचिड करत आपल्या रूममध्ये येते, तिच्या मागे अंशू पण येतो. तेव्हा मल्लिका बोलत असते की आधी माझ्या आधिराचं लग्न त्या युजलेस फॅमिलीमधल्या रोहनशी होतं आहे, आणि आता त्या स्वानंदीचं, तिचा साखरपुडा, तिचं अंगठ्या, तिचं सगळं, तिचं मी का करू. म्हणजे उद्या कोणीही रस्त्यावरचे लोक येतील आणि म्हणतील की द्या तुमचे दागिने द्या, साड्या द्या, कपडे द्या. तेव्हा अंशू बोलतो की मॉम रिलॅक्स. तेव्हा अंशू बोलतो, मॉम आपल्यापर्यंत कुठे येते, समरदादा बघतोय की आयुष्यात पुन्हा कधी कोणाचं लग्न ठरण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही असं चाललं आहे त्याचं. तेव्हा मल्लिका बोलते की अरे पण कोणाला डोक्यावर बसवावं हे तरी कळलं पाहिजे ना. ती स्वानंदी सरपोतदार तिला हिऱ्याची अंगठी देत आहेत, तिच्या आयुष्यात सुद्धा एवढा खर्च तिच्यावर झाला नसेल, त्याच्यापेक्षाही दुपटीने महागडी अंगठी ती. तेव्हा अंशू बोलतो, तिचं नावच घेऊ नको, डोक्यात जाते ती माझ्या. वृद्धाश्रमाबद्दल अशी बोलते की जशी काळजी आहे. तेव्हा मल्लिका बोलते की काही नाही रे, ही पैसा मिळणार ना म्हणून आपापलेली लोक आहेत ही. तेव्हा मल्लिका बोलते, आपल्याला असं काही करावं लागेल ना की स्वानंदी कायमची आपल्या मार्गातून हटेल आणि ती वृद्धाश्रमातली जागा आपल्या ताब्यात येईल. तेव्हा अंशू बोलतो, वृद्धाश्रमाचं टेन्शन घेऊ नकोस मॉम, तुला सांगितलं ना, माझा तगडा प्लॅन आहे, एव्हा ना माझी माणसं कामाला सुद्धा लागली असतील. वृद्धाश्रमातले आजी आजोबा स्किटची तयारी करत असतात ड्रामाची. तेव्हा अंजली बोलते की मी स्वानंदीला फोन करते. तेव्हा ती स्वानंदीला फोन करते. स्वानंदी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात चाललेली असते. तेव्हा अंजली तिला सांगते की संध्याकाळी ये हं, आपल्या आजी आजोबांनी छानशी अशी नाटुकली बसवली आहे. स्वानंदी ही दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत मंदिराला 108 प्रदक्षिणा घालत असते. तेव्हा तिला देवी आईची भक्त भेटते आणि ती बोलते की कशी आहेस पोरी, आणि यावर्षी सगळं काही नीट होणार आहे, देवीचा आशीर्वादाने तुझं सगळं काही चांगलं होणार आहे. आणि स्वानंदीला आशीर्वाद देते आणि एपिसोड संपतो.